वचन काय सांगते, आता तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याने आपल्यावर करुणा करावी म्हणून त्याचा अनुग्रह मागा. काय सांगते पहा वचन, म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर हा आपल्यावर प्रसन्न व्हावा, त्याने आपल्यावर करुणा करावी म्हणून त्याच्याकडे अनुग्रह मागा. कारण आपल्या पापांमुळे, आपल्या चुकांमुळे मात्र कदाचित परमेश्वर आपल्यापासून दूर होईल. पण जर आपण देवाकडे पश्चाताप केला आणि अनुग्रह मागितला तर तो आपल्यावर प्रसन्न होईल. परंतु जर आपण पश्चाताप करणार नाही आणि वळणार नाही तर तो आपल्यावर अनुग्रह करणार नाही म्हणून बायबल सांगते. वचन काय सांगते की कदाचित देव करेल अनुग्रह जर आपण वळाले, पश्चाताप केला तर. म्हणून मागा त्याच्याकडे, करुणा देवाची आपल्यावर व्हावी, अनुग्रह आपल्याला मिळावा म्हणून मागा तुम्ही देवाकडे की कदाचित तो आपल्यावर दया करेल, आपल्यावर अनुग्रह करेल, आपल्यावर करुणा करेल आणि या पापातून आपण मुक्त होतील किंवा पापांची क्षमा आपल्याला मिळेल किंवा आलेली संकटे आपल्या जीवनातून दूर होतील. आज आपल्या जीवनात आपल्याला परमेश्वराकडे अनुग्रह मागायचा आहे. देवाने आपल्यावर करुणा करावी म्हणून अनुग्रह मागायचा आहे. कारण आपल्या पापामुळे, चुकांमुळे परमेश्वर आपल्यापासून दूर गेलेले आहे. पापामुळे, चुकांमुळे आपणही परमेश्वरापासून दूर गेलेले आहोत. त्यामुळे संकटे, दुःख, समस्या, पीडा जीवनात आलेल्या आहेत. पण जर परमेश्वराकडे वळतील, परमेश्वर आपल्यावर करुणा करावी म्हणून अनुग्रह मागतील तर तो कदाचित आपल्यावर अनुग्रह करेल, आपल्यावर दया करेल, क्षमा करेल तो आपल्याला. म्हणून बायबल सांगते म्हणून वळा आणि मागा त्याच्याकडे अनुग्रह. बघा बायबल काय सांगते की कशा प्रकारे लोक संकटात, समस्यात सापडले तेव्हा मात्र त्याने परमेश्वराकडे पुन्हा एकदा विनवणी केली, देवाकडे प्रार्थना केली की आमच्या चुकीची शिक्षा आम्हाला मिळू नये तर परमेश्वराने आम्हाला क्षमा करावी म्हणून. जसं की बघा प्रेषणांच्या कृत्यामध्ये 8 अध्याय 14 ते 24 वचनापर्यंत त्या ठिकाणी वचन सांगते, पेत्र आणि योहान ज्या कोणावर हात ठेवत त्यांना पवित्र आत्मा मिळत होता. तेव्हा हा जो शिमोन, जो जादूगार होता, जो मात्र आता बदललेला होता, त्याने जादूगिरीचे सर्व काम सोडून दिले होते, आता बदलला होता, प्रभूच्या सहवासात आला होता. पण त्याची एवढी घडण झाली नव्हती, देवाच्या वचनाची पूर्ण त्याला ओळख नव्हती. त्याने पाहिलं की पेत्र आणि योहान ज्या कोणावर हात ठेवतात त्यांना पवित्र आत्मा मिळतो. म्हणून सिमोनाने पैसे देऊन पेत्र योहानाला म्हटले की पैसे घ्या आणि मला पण असं दान द्या, म्हणजे मी पण ज्या कोणावर हात ठेवेल त्यांना पवित्र आत्मा मिळेल. तेव्हा पेत्र येऊन त्याला काय म्हणत आहे, तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण तू द्रव्य देऊन पवित्र आत्मेचे दान विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तू या दुष्टीचा पश्चाताप कर, तू या चुकीचा पश्चाताप कर, म्हणजे प्रभू तुला क्षमा करेल. कारण तू अनेक कटुतेच्या, अनीतीच्या बंधनामध्ये असं मला दिसते, पेत्र त्याला म्हणतो. तेव्हा सिमोन म्हणतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्यावर काही येऊ नये म्हणून माझ्यासाठी प्रभूजवळ विनंती करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे मला क्षमा व्हावी. बघा बायबल काय सांगते, आता पेत्र योहान ज्या कोणावर हात ठेवून त्यांना पवित्र आत्मा मिळेल, सिमोनाला पण तेच वाटत होतं, मी पण हात ठेवून मला कोणावर पण त्यांना पवित्र आत्मा मिळेल, असं दान मला पण पाहिजे. हा नवीनच प्रभूमध्ये आलेला व्यक्ती होता, त्यामुळे त्याला सर्व गोष्टी माहिती नव्हत्या. जसे की पैशाने अनेक वस्तू खरेदी करता येते, आपण अनेक गोष्टी खरेदी करतो, पण पैशाने पवित्र आत्मेचं दान खरेदी करता येत नाही. पवित्र आत्मेचं दान आपल्या चांगल्या कर्माने, कृत्याने आपल्याला मिळते, प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला मिळते. पण त्याला त्याची जाणीव नव्हती, माहीत नव्हते, म्हणून त्याने पैसे देऊन ते विकत घेण्याचा प्रयत्न केला. भले त्याला इच्छा चांगली होती त्याची, पण मात्र ज्या पद्धतीने तो करत होता ती पद्धत वेगळी होती. म्हणून पेत्राने म्हटलं, तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश हो, प्रभूने क्षमा करावी म्हणून विनंती कर तू प्रभूकडे, कारण तू अनीतीच्या आणि कटुतेच्या बंधनात आहे. ताबडतोब सिमोन विनंती करू लागला आणि सिमोनाने पेत्राला पण म्हटलं, तुम्ही पण माझ्यासाठी विनंती करा की माझ्यावर काही येऊ नये. तेव्हा पेत्राने त्याच्यासाठी विनंती केली. अनेक वेळा आपण नकळत चुका करून जातो, देवाविरुद्ध आपण वागतो आणि मग आपल्यावर संकट
येतात. बायबल सांगते अनुग्रह मागा देवाकडे, क्षमा मागा देवाकडे, विनवणी करा, म्हणजे तुमच्यावर ही अरिष्ट येणार नाहीत, म्हणजे तुमच्यावर ही संकटे येणार नाहीत, तुम्ही वाचतील. आज आपण अपराधी आहोत, पापी आहोत. बायबल सांगते अनुग्रह मागा परमेश्वराकडे, क्षमा मागा, पश्चाताप करा, परमेश्वराकडे वळा. कदाचित तो आपल्यावर अनुग्रह करेल, आपल्याला क्षमा करेल आणि आपल्यावर करुणा करेल आणि आलेली संकटे तो आपल्या जीवनातून दूर करेल, आलेल्या समस्या तो आपल्या जीवनातून दूर करेल. पुढे वचन काय सांगते पहा, गणना 12 अध्यायामध्ये अहरोन आणि मिरियाम या दोघांनी मोशेच्या विरुद्ध कुरकुर केली, मोशेच्या बायको संबंधाने. ही गोष्ट परमेश्वराने ऐकली. मोशेला या बाबतीत काहीच माहिती नव्हतं. तेव्हा देवपित्याने मोशे, अहरोन आणि मिरियाम या तिघांना म्हटलं, दर्शन मंडपात या. अचानक ताबडतोब त्याने यायला सांगितलं. तिघे पण दर्शन मंडपात गेले. तेव्हा परमेश्वर पिता तिथे उपस्थित राहिला. देवपित्याने अहरोन आणि मिरियाम यांना म्हटले, मी संदेष्टाबरोबर दृष्टांताच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे बोलतो, परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसं नाही. मी त्याच्याशी समोरासमोर तोंडोतोंड बोलतो. तो माझ्या घराण्यातला विश्वासू मनुष्य आहे. त्याच्याविषयी बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? ताबडतोब अहरोन पश्चाताप करू लागला, मोशेला म्हणू लागला, हे माझा प्रभू, आम्हाला क्षमा व्हावी आणि आमच्यावर काही पीडा येऊ नये. पण मिरियामने तर केलाच नाही पश्चाताप, अनुग्रह मागितलाच नाही, म्हणून ती कोडी बनली. ताबडतोब तिच्या अंगावर पोट फुटले. बघा, इथे अहरोनने पण कुरकुर केलेली, मिरियामने पण कुरकुर केली, दोघांनी. पण अहरोनला त्याची चूक समजली, ताबडतोब देवाकडे अनुग्रह मागत आहे. मोशेला म्हणते, माझा प्रभू, मला क्षमा कर, हा अपराध आमच्या जमेस धरण्यात येऊ नये. आणि तो अनुग्रह मागू लागला, त्याची चूक त्याला समजली, क्षमा मागू लागला तो. तेव्हा अहरोनवर ही पीडा आली नाही, पण मिरियामने मात्र अनुग्रह मागितला नाही, म्हणून मिरियाम मात्र कोडी बनली. तेव्हा अहरोनने मोशेला विनंती केली की हिच्यासाठी देवाकडे विनंती कर. तेव्हा मोशेने देवाकडे विनंती केली. तेव्हा देवपित्याने म्हटलं, तिचा बाप जरी तिच्या तोंडावर थुंकला असं निदान 7 दिवस तरी लाज वाटली असती. तिला 7 दिवस छावणीच्या बाहेर कोंडून ठेवा. आणि अशा प्रकारे तिला छावणीच्या बाहेर कोंडून ठेवण्यात आले. ताबडतोब जर तिने पश्चाताप केला असता, क्षमा मागितली असती, अनुग्रह मागितला असता, क्षमा झाली असती, पण नाही. बायबल सांगते, आपण चुका केल्यात, अनुग्रह मागा देवाकडे, कदाचित देव क्षमा करेल. अनुग्रह मागा, म्हणजे तो आपल्यावर करुणा करेल. आणि जर असं आपण केलं नाही तर तो आपला नाश करून टाकेल, तर तो आपल्याला नष्ट करेल. ही वेळ आहे देवाकडे अनुग्रह मागण्याची. देवाने आपल्यावर करुणा करावी म्हणून विनवणी आणि प्रार्थना करण्याची वेळ आहे. दावीद पा स्तोत्रसंहिता 51 अध्याय 10 ते 12. जेव्हा दाविदाच्यातून चूक घडली तेव्हा दाविदाला कळाले की देवाचा आत्मा मला सोडून गेलेला आहे. दावीद अस्वस्थ, दुःखी, निराश झाला आणि म्हणून दावीद प्रार्थना करू लागला, हे देवा, माझ्यातून पवित्र आत्मा तू काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. तुझ्या उत्सुकतेच्या आत्म्याने मला पुन्हा भर. दावीद पश्चाताप करत आहे, क्षमा मागत आहे की तू पवित्र आत्मा मला परत दे, तो आनंद, तो उत्साह मला परत दे जो निघून गेलाय माझ्या जीवनातून. दावीद तत्काळ ताबडतोब देवाकडे अनुग्रह मागत आहे, ताबडतोब आपल्या चुकांची कबुली करत आहे, पश्चाताप करत आहे. म्हणून देवाचा आत्मा दाविदाला ताबडतोब मिळत आहे, क्षमा होत आहे त्याला. आपण चुका करत 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 जातो, चुकात भर घालत जातो आणि मग चुकाच्या राशी आपण आपल्या जीवनात रचतो. मग देवाचा क्रोध आपल्यावर भडकतो आणि मग देव आपली गय करत नाही, आपला नाश करतो. म्हणून वचन सांगते की मात्र देवाने तुमच्यावर करुणा करावी म्हणून अनुग्रह मागा, कारण तुमच्या दुष्कृत्यामुळे, तुमच्या पापामुळे मात्र त्याचा क्रोध तुमच्यावर भडकलेला आहे. मागा त्याच्याकडे अनुग्रह, मागा त्याच्याकडे करुणा आणि कृपा, म्हणजे तो आपल्याला अनुग्रह देईल, क्षमा करेल आणि कदाचित तो या बंधनातून आपल्याला मुक्त करेल. जर वळणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. अनुग्रह त्याच्याकडे मागायचं आहे. पहा वचन कसं सांगते गणना 21 अध्यायामध्ये, गणना 21 अध्यायामध्ये 4 वचनापासून तिकडे वचन काय सांगते पहा,
जेव्हा इस्रायल लोकांनी कुरकुर केली परमेश्वर पित्याविरुद्ध किंवा मोशेच्या विरुद्ध, आम्ही हलक्यानाला कंटाळलेले आहोत. 4 ते 9 वचनापर्यंत, गणना 21 ते 4 ते 9. आम्ही हलक्यानाला कंटाळलेले आहेत, म्हणजे हे जेवण खाऊन आम्हाला कंटाळा आलेला आहे. देव त्यांना माना देत होता, माना आणि मांस खायला देत होता. परंतु मात्र ते आता काय म्हणते, आम्ही हलक्यानाला कंटाळलेले आहोत आणि कुरकुर करायला लागले. तेव्हा देवाचा क्रोध भडकला आणि देवाने आगी साप पाठवले. आगी साप ज्याच्या दंशाने, ज्याच्या चावण्याने शरीरात आगाग होती, मनुष्य ताबडतोब मरतो. पीडा होतात, वेदना होतात आणि मनुष्य मरतो. अशा प्रकारचे साप देवाने पाठवले आणि ते साप लोकांना दंश करू लागले, चावू लागले आणि त्यामुळे लोकात पीडा तयार झाली, लोक मृत्यू पाहू लागले. म्हणून लोक ओरड करू लागले, आता विनवणी करण्यासाठी आले. बायबल सांगते ते मोशेकडे आले आणि मोशेला म्हणू लागले की परमेश्वराच्या विरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. काय म्हणू लागले लोक, आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केले, अपराध केलेले आहे आणि त्यामुळे आमच्यावर आगी साप आलेले आहेत. तर देवाने साप काढून टाकावे म्हणून आमच्यासाठी विनवणी कर. त्या मोशेने विनवणी केली. तेव्हा देवपित्याने म्हटलं, पितली सापाची प्रतिमा बनवून एका मात्र खांबाला अटकव आणि जो कोणी त्याकडे पाहिल तो वाचेल. मग मोशेने पितली सापाची प्रतिमा केली, खांबाला अडकवली आणि जो तो पाहिल तो वाचला जाईल. आणि अशा प्रकारे लोक त्यावेळेला वाचले. जर त्याने देवाकडे अनुग्रह मागितला नसता, मोशेकडला विनंती करायला सांगितली नसती, तर संपूर्ण 6 लाख लोक जागे त्यांची प्रेते पडली असती. देवाचा क्रोध भडकला होता, कुरकुर केली होती, पण त्यांना समजलं आमच्या चुकामुळे आमच्यावर संकट आले. ताबडतोब आपली चूक कबूल केली, ताबडतोब आपलं पाप कबूल केला आणि देवाकडे अनुग्रह मागू लागले की आम्हाला देवाने क्षमा करावी आणि हे साप काढून टाकावे म्हणून, हे साप दूर करावे म्हणून. आणि मग देवाने ते साप दूर केले, त्यांना बरे केले, त्यांना जीवनदान दिले. मनुष्य वाचला गेला. बायबल आपल्याला शिकवते आपल्या चुकांमुळे, अपराधांमुळे, वाईटामुळे मात्र आपल्यावर संकटे येतात. तर वचन सांगते देवाकडे अनुग्रह मागा, देवाकडे कृपा मागा, करुणा माग. देवाने आपल्यावर करुणा करावी म्हणून विनवणी करा. कारण देवाचा क्रोध आपल्यावर भडकलेला आहे. आपल्या चुकामुळे ही संकटे आपल्या जीवनात आलेली आहेत. योएल 2:12-13. आता तरी परमेश्वराकडे वळा, आपलं हृदय फाडा, वस्त्र नाही हृदय. उपोषण करून, प्रार्थना करू, उपवास करू, परमेश्वराकडे वळा. कदाचित तो आपल्यावर दया करेल आणि आपल्यावर अनुग्रह करेल. बायबल सांगते वला, आता तरी वला आणि मागा अनुग्रह त्याच्याकडे, म्हणजे कदाचित अनुग्रह करेल. कारण देवाचा क्रोध मनावर भडकलेला आहे, त्याच्या चुकांमुळे, पापामुळे, त्याच्या वाईटामुळे. म्हणून वेळ आहे देवाकडे अनुग्रह मागण्याची, देवाकडून कृपा मागण्याची वेळ आहे. देवाने आपल्याला अनुग्रह द्यावा, आशीर्वाद द्यावा म्हणून बायबल सांगते देवाकडे मागा, प्रार्थना करा आणि प्रभूला सांगा की प्रभू तुम्ही आमच्यावर अनुग्रह करा, आमच्यावर कृपा करा, करुणा करा आमच्यावर आणि आमची जी पापं आहेत, आमच्या ज्या चुका आहेत त्या आमच्या जीवनातून दूर करा. प्रभू आम्ही अपराधी आहोत, प्रभू आम्हाला क्षमा करा. जेव्हा आपण देवाकडे मागणार तेव्हा देव आपल्याला क्षमा करणार, तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करायला प्रभू सुरुवात करणार. आपल्या जीवनात कार्य करायला प्रभू सुरुवात करणार. पण अनुग्रहच मागितला नाही तर देव देणार कसा अनुग्रह? आशीर्वाद कसा तो आपल्याला देणार? क्षमा कशी तो आपल्याला करणार? ती बंधने तशीच आपल्या जीवनात राहणार आणि सरते शेवटी आपल्या सर्व लोकांचा पूर्ण रीतीने नाश होणार. बायबल काय सांगते शास्त्रा पुस्तकामध्ये, वचन सांगते इस्रायल लोक शास्त्रा पुस्तकात 10 अध्यायामध्ये 6 वचनापासून 16 वचनापर्यंत जेव्हा इस्रायल लोक जे होते देवाने
पलिष्टी लोकांपासून, मोआबी लोकांपासून, अदोमी लोकांपासून किंवा अनेक प्रकारच्या शत्रू लोकांपासून देवाने इस्रायल लोकांना वाचवलं होतं. परंतु देवाने वाचवलं की पुन्हा आपापल्या मार्गाला लागायचे, देवाविरुद्ध पाप करायचे, चुका करायचे. तर आता ह्या वेळेला परिस्थिती कशी झाली बघा. इस्रायल लोक बहकले आणि परमेश्वराच्या विरोधात गेले. म्हणून देवाने अमोनी लोकांना, बायबल सांगते, अमोनी लोकांना इस्रायल लोकांवर उठवलं. कारण इस्रायल लोक परमेश्वर पित्याला सोडून परमेश्वर पित्याविरुद्ध पातक करू लागले होते, मूर्तीपूजा करू लागले होते. आणि बायबल सांगते अमोनी लोक इस्रायल लोकांना इतका त्रास देऊ लागले की इस्रायल लोक पूर्ण हैराण झाले होते. बायबल सांगते ती पूर्ण रीतीने इस्रायल लोकांचा नाश करायचा, इस्रायल लोकांना त्रास द्यायचे लोक. त्यामुळे इस्रायल लोक कंटाळले. वचन सांगते यामुळे इस्रायल लोक फार बेजार झाले होते. कारण अमोनी लोकांनी त्यांना फार हैराण केले होते. 18 वर्षापर्यंत त्यांना हैराण करून त्यांचा जुलूम केला होता आणि त्यामुळे इस्रायल लोक फार बेजार झाले होते. म्हणून त्यांनी परमेश्वराचा दावा केला की प्रभू, आम्ही तुला सोडून मूर्तीपूजा करून पाप करून आम्ही तुला दुःख दिले, आम्ही चुका केल्या. पण प्रभू काय म्हणतो माहिती? प्रभूने काय म्हटलं? जा आता माझ्याकडे येऊ नका, जा त्या देवतांकडे येऊ नका माझ्याकडे. मी तुमची विनवणी ऐकणार नाही, मी तुम्हाला बरे करणार नाही. जा माझ्याकडे, मी तुम्हाला एवढ्या संकटातून सोडवलं तरी तुम्ही मला सोडून तुम्ही भलतीचकडे मला आले, आता येऊ नका माझ्याकडे. सरते शेवटी की परमेश्वर आता उत्तर देत नाही, परमेश्वराने नाकार दिलाय. म्हणून इस्रायल लोक आणखीन परमेश्वराला शरण आले. सर्व मूर्त्या काढल्या, टाकून दिल्या, स्वतःला शुद्ध केले, पश्चाताप करू लागले, दीन झाले, रडू लागले, परमेश्वराचा धावा विनवणी करू लागले की प्रभू आज मात्र आमचा बचाव कर. पूर्ण देवापुढे दीन झाले, ते पूर्ण देवापुढे झुकले. देवा एकदा आज आमचा बचाव कर अमोनी लोकांपासून, एकदा आम्हाला वाचव. दयेची याचना करू लागले सरतेशेवटी इस्रायल लोक. अगोदर काही असले एकदा विनवणी केली की देव ताबडतोब द्यायचा. पण आता एवढ्या वेळेला देऊन ते देवाला विसरले होते, सोडून गेले होते, म्हणून देव पण लक्ष देत नव्हता. सरतेशेवटी मात्र अनेक विनवण्या केल्या लोकांनी, पूर्ण दिन झाले. देवा आज तरी बचाव कर. दयेची याचना करू लागले होते देवाकडे. सरतेशेवटी देवालाच कीव आली त्यांची. परमेश्वर पित्याला दया आली की इतके माझ्यासमोर झुकलेले आहेत म्हणून देवालाच दया आली शेवटी. आणि परमेश्वर पित्याने वचन संदेश शास्त्र 11 इफ्ताह याची निवड केली. आणि इफ्ताहाच्या द्वारे इस्रायल लोकांना अमोनी लोकांच्यातून सोडविले. देव पित्याने त्यांना शत्रूच्या हातून सोडून त्यांचा बचाव केला. जेव्हा आपण परमेश्वराकडे पूर्ण वळणार, खरोखर खऱ्या मनाने वळणार, दीन बनणार, याचना करणार, देवा आमच्यावर करुणा कर, खरोखर देव दया करेल. पण पुन्हा पुन्हा भटकणार, पापाकडे, वाईटाकडे वळणार तर देव नाही आपल्यावर करुणा करणार. म्हणून वला परमेश्वराकडे, दयेची याचना करा जसं इस्रायल लोकांनी केली. देवाकडे याचना केली, देवा आमचा बचाव कर, आम्हाला सहाय्य कर. आणि देवाला दया आली, कीव आली आणि देव पित्याने त्यांना सोडवले शत्रूच्या हातून. म्हणून वचन सांगते की मात्र देवाने आपल्यावर करुणा करावी म्हणून अनुग्रह मागा देवाकडे. जेव्हा मागणार, त्याच्याकडे दयेची याचना करणार, तेव्हा तो आपल्यावर दया करणार, करुणा करणार. आपण देवाला असं सांगतो जसं काही आपण देवाला ऑर्डर देतो, आज्ञा देतो, देवा मला हे दे, मला ते दे, देवा माझी इच्छा आहे, ती इच्छा आहे, देवा माझी पूर्ण कर. आज्ञा करतो देवाला. आपण राजा, देवाला आपण दास बनवतो नाही. नम्र बना, एकदम लीन बना, याचना करा की मला परमेश्वराची गरज आहे म्हणून. आपण दास आहोत, करुणा करा परमेश्वराकडे. बायबल सांगते अनुग्रह मागा. देवाला आज्ञा देऊ नका, देवा हे कर, देवा माझं ते कर, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, हे दे, ते दे, नाही. लीन बना परमेश्वराकडे, करुणा करा, करुणा देवाने करावी म्हणून याचना करा. स्वतःला झुकवा परमेश्वराकडे. तो राजा आहे, तो महान परमेश्वर आहे. स्वतःला झुकवा म्हणजे देवाला आपल्यावर दया येईल, करुणा येईल आणि तो आपली बंधने तोडेल. आपल्या समस्यातून तो आपल्याला मुक्त
मुक्त करील, आपल्या संकटातून तो आपल्याला सोडवील, आपल्या निराशेतून तो आपल्याला मुक्त करील, आपला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा आपण त्याच्याकडे दयेची याचना करणार, महत्वाचे असतं ते अनुग्रह मागा, तो करुणा करील. मागितलंच नाही तो देणार कसा? आज्ञा देऊ नका देवाला, हे कर ते का नाही, करुणा का मागा. झुका परमेश्वरा पठाईल, नम्र बना, लीन बना. प्रभू आम्ही अपराधी होत, आम्ही अपराध केलेले, आम्ही तुम्हाला दुखवलेले, आम्ही चुका केलेल्या आहेत प्रभू. आमच्या चुकामुळे, आमच्या पापामुळे, आमच्या अपराधामुळे ही अरिष्टे आणि संकटे आमच्या जीवनात आलेले आहेत. प्रभू आम्हाला क्षमा करा, आमच्यावर दया करा, आमच्यावर अनुग्रह करा. तेव्हा प्रभू आपल्यावर अनुग्रह करील, तेव्हा प्रभू आपली याचना ऐकेन, आपली प्रार्थना ऐकेन, आपली विनवणी ऐकेल आणि आपली बंधने तोडेल आणि अद्भुत रीतीने आपल्या जीवनात प्रभू येशू पिता कार्य करायला सुरुवात करील. हालेलुया. म्हणून आज देवाकडे अनुग्रह मागा. आता माझ्या हातून काही चुकलं असेल, माझ्या शब्दाद्वारे जे चुका झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.